एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे ठीक असाल. तर सगळ्यांना सर्वप्रथम जय महाकाली. आणि आज आहे मकर संक्रांती. तर आज मकर संक्रांतीचा व्हिडिओ मी बनवत आहे. आणि आज पाणी आलेलं आहे आमच्याकडे फायनली. तर माझी सगळी कामं झालेली आहेत आणि आता संध्याकाळ झालेली आहे. तर मला नाही का लाडू बनवायचे होते, पण घरात इतकी कामं होते ना, भांडे कपडे पोछा सगळी कामं पडून होती. तर मी म्हटलं आधी पहिले ते सगळं कवर करते. मग सगळं ते कामं केले, मग आता पूजा केली आणि आता बघा मी बनवणार आहे तिळगुळाचे लाडू. तर ज्या नाही का ताईंनी मला बघा किराणा दिला होता, मी तुम्हाला किराणा दाखवला होता बघा. तर त्या किराणामध्ये त्या ताईंनी मला गूळ आणि तीळ दिलेले होते, मी तुम्हाला आता दाखवते. तर त्याचेच लाडू आता मी बनवणार आहे. आणि माझ्याकडे तर पैसे फार कमी आहेत, पण थँक गॉड त्या ताईंनी मला तिळगुळ म्हणजे पाठवलेले होते. तर मी त्याचेच आता लाडू बनवू शकेल फायनली. ऋतुजाला खूप आवडतात हे लाडू. तर म्हटलं चला त्यांच्यासाठी, मुलांसाठी आणि देवाला भोग पण लावण्यासाठी मी आता लाडू बनवायला चाललेली आहे. तर राहा माझ्यासोबत तुम्ही कंटिन्यू. पूजा ये चल लवकर, मला व्हिडिओ बनवू. तर हे बघा ते दिलेले आहे तसे ताईंनी कापशी. हो ह्याला बनायला किती वेळ लागेल? लगेच बनतात. झाले ते भाजून. तीळ भाजून झाले, पण तुझे पाय दुखताय ना? पाय तर खूप दुखत आहे, पण बनवत लगेच बनतात. किती सुजला तो टमटमीत. तर काय करू, तरी तू बनवत आहे. बनवावं लागेल ना. तुला आवडतात ना? वेलकम. मला खूप आवडतात हे लाडू, टेस्टी असतात. तुला आवडते? हो. आणि तुझ्या हाताचं कसं? तू लाडू कशी आवडशील? बघतो आता कसे करायचे. सांभाळून कर पण. तर आता बघा इथे माझे तीळ थंड झालेले होते आणि मग आता मी आता मिक्सी जारमध्ये थोडेसे वाटून घेते. ओबडधोबडच वाटायचे. ज्या काही ताईंना जर लाडू म्हणजे बनवायला नाही का अवघड जात असेल ना, जे नवशिके असतील, म्हणजे ज्या नवीन नवीन लग्न झालेल्या असतील आणि त्यांना समजत नसेल कसे बनवायचे, तर ही बघा ही माझी आधीपासूनची आयडिया होती की म्हणजे मला ना ते गुळाचा पाक वगैरे करून काही लाडू जमत नव्हते. मी खूप लहानपणापासून एकटीच राहते आणि आमच्या तिकडे हे तिळगुळाचे लाडू कोणी बनवत नव्हते बघा. तर मग का नाही मी स्वतःहूनच शिकलेले आहे हे लाडू. आणि यूट्यूबवर रेसिपी वगैरे दाखवायचं हे सगळं नंतर झालं नाही का. आधी मी असंच आपल्या मनानेच करायची. तर गुळाचं प्रमाण मला कळायचं नाही, तर मी की नाही आपल्या अंदाजे गुळ असे मी टाकत होते. मला फार गोड नाही लाडू आवडत आणि बिलकुल कमी पण नाही झाले पाहिजे. तर ह्याच्यामध्ये बघा थोडीशी इलायची कुटून घालते मी आणि गूळ खिसून असा घालते. हाताने मिक्स करून घ्यायचा आणि परत एकदा तुम्ही त्याला मिक्स केल्यानंतर गोड किती होतं आहे किती नाही, आणि आपण देवाला भोग लावतो ना, तो थोडं उष्टन म्हणजे नाही व्हायला पाहिजे, तरी पण थोडंसं टेस्ट करून तुम्ही बघू शकता. आणि मग त्याच्यानंतर काय करायचं, असं मिक्स केल्यानंतर परत एकदा मिक्सरला लावून घ्यायचं आणि तूप आवडत असेल तर थोडंसं तूप घालायचं, म्हणजे लाडू आवळायला वळायला थोडीशी हेल्प होते. तर हे तूप पण बघा त्या ताईंनीच मला दिलेलं होतं. तर मी आता ते थोडंसं वितळवते कारण या तुपाचा जरा वास येतो आहे. तर म्हणून की याला गरम कढवून घेते मी आणि मग त्याच्यानंतर थंड केल्यानंतर मग आपण लाडवाच्या मिश्रणात त्याला ॲड करायचं आहे. आणि नाही का लाडू वळायचे आहेत. थोडंसं आपल्याला जर मिश्रण नाही का असं सुकं सुकं वाटत असेल ना, कोरडं कोरडं, तर आपण त्याच्यामध्ये काय करायचं, थोडंसं दूध पण तुम्ही इथे शिंपडू शकता. अगदी थोडं शिंपडायचं बरं का, नाही तर खूप जास्त होऊन जाईल. आणि मग तुम्ही याचे लाडू वळू शकता आणि आवडत असल्यास तुम्ही इथे शेंगदाणे पण घालू शकता. अरे नाही, शेंगदाणे नाही आहेत. शेंगदाणे नाही? विसरली होती मी शेंगदाणे. ओ गॉड. अशाच तिळगुळाचेच तर छान बनतात लाडू ना. हो, तिळगुळचेच छान बनतात. मला याचेच आवडतात. मस्त मस्त टेस्टी बनते का बघत आहे. हो तूप घालायचं आहे थोडंसं. हो.
चल आपण तिकडे बनवूया. हो ठीक आहे चल. टाकून. तर आता बघा इथे माझं तूप थंड झालेलं होतं आणि मी इथे मिश्रणामध्ये ॲड करते तूप. आणि तरी माझे बनलेच म्हणा लाडू, मला दूध घालण्याची काही आवश्यकता नाही पडली. आणि चांगलं असं मिक्स करून घ्यायचं बरं का. असं चांगलं मिश्रण नाही का तुमचं अगदी एकजीव झालं पाहिजे, तेव्हाच लाडू छान बनतात. आहे. झालं. हो. आता फक्त लाडू गोल गोल बनवायचे बाकी आहे. हो हे मिक्स करू दे, चांगलं एकजीव करायचं. हो आता तूप घातलंय ना, हां मग लाडू बनते याचे. ये हो. टेस्टी टेस्टी लाडू एका हातानेच करत आहे. हो आता काय करू. दुसरा हात तर हे झाला, दुखत आहे है ना. मला करताच नाही येणार त्या हाताने. बापरे, आता दुखत तुला आहे. जमेल का मी करून देऊ. नको नको करतो मी करते ना, मला मजा येते. नाही करतो मी असं थोडं तिथे धक्का नको लागू देऊ. थांबला. हम्म. हो, नीट कर, जपून सांभाळून, हो. लागू नको देऊ. लड्डू बनले. वाव, मी देवाला भोग लावतो. हो ठीक आहे. तर बघा आता फायनली माझे लाडू बनवून झालेले आहेत. खूप त्रास झाला माझ्या हातांना, म्हणजे वळताच येत नव्हते. आणि आता फायनली मी देवाला नाही का भोग लावत आहे. घे लड्डू. तर या फ्रेंड्स लाडू खाण्यासाठी. आणि आता ऋतूच्या खाऊन दाखवणार आहे लाडू कसा बनलाय ते. एक नंबर आहे. मला खूप आवडतो, खूप टेस्टी आहे. हो ना, खा खा खा. छान आहे. तर या फ्रेंड्स तुम्ही पण लाडू खाण्यासाठी. आणि तुम्हाला मकर संक्रांतीच्या खूप 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 शुभेच्छा आणि हॅपी मकर संक्रांती. मस्त बनला. आणि तुम्ही ना माझ्या पद्धतीने ना नक्की करून बघा, तर तुम्हाला खूप आवडेल. आणि इझी आणि पटकन होतात. तर मकर संक्रांतीच्या तुम्हा सगळ्यांना ना खूप 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 शुभेच्छा. तर तुम्ही मकर संक्रांती कशी म्हणजे साजरी केली ना, मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर बघा आज फायनली आता लाडू बनवून झालेले आहे, खाऊन पण झालेले आहे. आणि पतंग उडवायला काही माझे मुलं गेलेले नाही आहेत. ॲक्च्युली त्यांना पतंगच नाही उडवत आहे, पतंग पण नाही उडवत आहेत. आणि कसं आहे ना की इथे म्हणजे सगळं इथे सगळे बिल्डिंगचे लोक तिथे वर जातात, तर बघायला पण नाही गेलो आम्ही. आज दिवसभर नुसती कामच करत होती आणि भयंकर माझे पाय दुखत आहे, हात दुखत आहे, उभं पण नाही राहता येत आहे. शेवटी काय केलं, इथे पलंगावरती बसून मी लाडू बांधले. आणि मग ते लाडू बांधायला पण तुम्हाला सांगते मला खूप वेळ लागला, कारण एकाच हाताने मी करत होती लाडू. मला दुसऱ्या हाताने बिलकुल करता येत नव्हतं लाडू, कारण मला दुसऱ्या हाताला ना सारखं तिथे लागत आहे, तर त्याच्यामुळे मला खूप वेळ होत होता. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की जर प्लीज व्हिडिओला ॲड येत असेल ना, तर नाही का ॲड तुम्ही स्किप नका करू, पूर्णपणे बघा. म्हणजे तेवढीच आम्हाला मदत होईल नाही का, म्हणजे पैसे मिळण्यासाठी. तर मी आता चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी खूप खूप प्रयत्न करत आहे. तर बघू आता कधी होतं आहे ते, लवकरात लवकर हो यासाठी देवाकडे प्रार्थना करा. आणि प्लीज ॲड स्किप नका करू, व्हिडिओ पूर्णपणे बघा, तर तेवढीच मला मदत होईल. तर पुन्हा एकदा तुम्हाला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.